सुप्रभात, गुड मॉर्निंग. आणि आज मस्त थोडासा फॉग आलाय बऱ्याच दिवसानंतर. ढगाळ वातावरण, धुका आलाय, ढगाळ वातावरण धुका आलाय. आणि समोरच्या मंदिरामध्ये आज काहीतरी कार्यक्रम आहे, भजन चालू आहे सकाळी सकाळी. पोळ्याचं झालंय. तुळस ही बघा अवस्था कशी आहे. भात कापतात तेव्हा असं कापून आणायचा ना मग याच्यावर ठेवायचा. ही नवीन टेक्नॉलॉजी आहे, निंजा टेक्निक. पाण्यामुळे ही निंजा टेक्निक वापरायला लागली आपल्याला. तिकडनं कापून इकडं आणायचा, वालत नाही ठेवायचा. आणि लगेच असं आपल्याला लगेच बघा काय करायला लागतो. लगेच हिरवा 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 लगेच चेचाचा हिरवा आहे बघा. हिरवा गवत आहे हे बघा. ही चायनाची टेक्निक आपल्याला वापरायला लागली आता. दोन माणसं लावल्यात, तसंच हिरवा भात आहे, तसंच चेचायला लावलाय बघा. हे बघा पूर्ण हिरवा. कुटा ही अवस्था आहे शेतकऱ्याची. का शेतामध्ये करायचं, साठवून ठेवायचं पहिले, पण आता साठवून नाही बघायचं. प्लास्टिक सारखं तर फोटो काढा, नाही तर काढू नका. इकडे काढा. हे बघा मेला मध्ये फुगलाय बघा तो. घ्या बाहेर घ्या. उद्या हे बघा ते भात पाण्यामध्ये कसं उगवलाय बघा. जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला काय अवस्था आहे शेतकऱ्याची पाण्यामध्ये. हा भात आहे बघा, शेतातला भात परत उगवलाय. हा माणसाच्या पोटात जाण्याऐवजी शेतातच त्याचा परत
उगवलाय बघा. हे बघा अर्ध्या लोक याचं कापून पॅक करून ठेवलं आहे, पण त्याचा काही उपयोग होणार नाही कारण सर्वात पाणी गेलेलंच आहे. नाही तरी त्याच्या बाजूने नालावा तो बघा. हे बघ पाणी तुझ्या पायाच्या इथं बघ. काय करायचं आता, हे शेतकरी असं काट्या घेऊन बांधा फिरायला लागले.